रात्रीमध्ये साखरेचे जवळपास दुप्पट दर वाढले. काय वाटते नेमकं हे साठेबाजांचं एक कारस्थान? नाही, मला वाटतं तसा साठेबाजारचा विषय नाही आहे, कारण की साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आहे. आणि मला वाटते केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. युतीमध्ये पण क्लेश असलेले दिसते. हसन मुश्रीफ पण परवा दिवशी म्हणजे 100% गोकुळची निवडणूक होणारच नाही होणार, ते पण लढणार आहेत, आम्ही पण लढणार आहे. आम्ही म्हणतोयच ना, लढलंच पाहिजे, कारण की त्याशिवाय शेतकरी या जिल्ह्यातला कुणाच्या बाजूनं आहे हे या ठिकाणी लक्षात येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचं हित कळतंय आणि ते हित बघून ते आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पुण्याच्या कार्यक्रमावरती टीका केली. फक्त काँग्रेसच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी तिथं. नाही, मला वाटते काल आम्ही त्याच्यावर बोललेलो आहे. हा QR कोड आम्ही स्कॅन केलेला आहे. आता कोल्हापुरातनं जवळजवळ 500 मुली चाललेल्या आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. राज्यातून नंदुरबारमधून 50 मुली येणार आहेत, गडचिरोलीतनं काही मुली येणार आहेत. आता मला काल गुजरातवरून काही मुली त्या ठिकाणी येणार आहेत. राहुल गांधींनी एक आशेचं किरण या युवक आणि युवतींच्या मध्ये या ठिकाणी दिसतंय. या युवक आणि युवतींना राहुल गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतात याची खात्री झालेली आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाला कुठं तर खो घालायचा म्हणून काहीतरी वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मला त्यांना सांगायचं आहे की हा QR कोड आहे आणि कुणीही रजिस्टर करू शकतं आणि कुणी तिथं येऊ शकतं. आम्ही पक्षाचा बॅनर त्या छात्रवृत्ती गुंजमध्ये कुठेही लावलेला नाही. आ आ येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.